मराठी रंगभूमी आणि भारतीय नाट्यविश्वातील एका दिग्गज अशा व्यक्तिमत्वाचं नुकतंच निधन झालं, ज्यांनी फक्त उत्तम नाटकं दिग्दर्शित नाही केली, तर मराठी रंगभूमीची एक विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका, चित्रपट निर्माती विजया मेहता. From a very early days, Vijay Mehta has always been close to the Bombay film world. Because I was groomed by Vijaya Mehta. आमची सगळी पिढी आणि आमच्या नंतरची पिढी विजयाबाईंनी व्यापून टाकली होती असं म्हणायला हरकत नाही. उनका कहना है था कि ये किरदार है तुम्हारी जिंदगी की कौन सी ऐसी चीज है जो इससे मिलती है. मेरा एक पूर्ण विश्वास जो है वो ऐसा है कि नाटककार की संहिता जो है वो दिग्दर्शक इस नाते से मैं अपनी खुद की बना लेती हूँ. नमस्कार मित्रांनो, पिटो डिंडोरामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगितला तर काही नावं अशी आहेत की ज्यांच्याशिवाय तो इतिहास अपूर्णच राहील. अगदी पुरातन काळापासून जर का बघितलं तर बालगंधर्व आहे, पु ल देशपांडे, नंतरच्या काळातील विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे आणि त्याच यादीमध्ये अत्यंत आदरानं घेतलं जाणारं नाव म्हणजे विजया मेहता. विजया मेहतांचा जन्म 4 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव होतं विजया जयवंत. लहानपणीच त्यांच्यावर अनेक संकट आली. लहान वयात आई वडिलांचं छत्र हरपलं, पण त्यांचं संगोपन एका सुसंस्कृत आणि कलाप्रेमी अशा वातावरणात झालं. त्यामुळे साहित्य, संगीत आणि नाटक यांची ओढ त्यांना अगदी लहानपणापासून होती. कॉलेजमध्ये असताना त्यांना रंगभूमीचं वेड लागलं. त्या काळात मराठी व्यावसायिक रंगभूमीवर संगीत नाटकं, विनोदी नाटकं आणि कौटुंबिक कथा यांचंच सगळं वर्चस्व होतं. पण जगभरामध्ये मात्र नाटकांमध्ये अनेक नवनवे प्रयोग सुरू होते. विजया मेहता यांना हे प्रयोग मराठीत आणायचे होते. म्हणून मग 1959 मध्ये त्यांनी काही समान विचारांच्या कलाकारांबरोबर रंगायन या प्रयोगशील अशा नाट्यसंस्थेची स्थापना केली. याच्यामध्ये विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, अरविंद देशपांडे अशी दिग्गज मंडळी त्यांच्याबरोबर होती. ही फक्त नाटकं करणारी संस्था नव्हती, तर हा एक विचार होता. रंगायननं मराठी रंगभूमीला एक नवीन अशी भाषा दिली आणि तरुण कलाकारांना खूप मोठी प्रेरणा दिली. इथे मोठे मोठे सेट्स नव्हते, भडक वेशभूषा नव्हती, स्टार कलाकार नव्हते. भर होता तो सगळा अभिनयावरती, दिग्दर्शनावरती, लेखकांच्या विचारांवरती. आज एक्सपेरिमेंटल थिएटर ही संकल्पना आपल्यासाठी नवीन नाही आहे, पण त्या काळामध्ये हे खूप मोठं धाडस होतं. विजया मेहतांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी जर्मन नाटककार ब्रेख्त यांच्या नाट्यतत्वाचा भारतीय संदर्भामध्ये अभ्यास करून त्याचा प्रभावी असा वापर केला. ब्रेख्त याचं म्हणणं असं होतं की प्रेक्षक फक्त भावनिक होऊ नयेत, त्यांनी विचारही केला पाहिजे आणि यासाठी लोकांनी फक्त कथेमध्ये गुंतून नाही गेलं पाहिजे, तर थोडंसं डिस्टन्सवरनं एलियनेट होऊन आणि त्रयस्थपणे त्यांनी नाटकाकडे बघितलं पाहिजे, कथेकडे बघितलं पाहिजे, पात्रांकडे बघितलं पाहिजे. आणि याच गोष्टीचा उपयोग विजया मेहतांनी आपल्या नाटकामध्ये केला. विजया मेहतांची ही शैली त्यांनी खास स्वतःची म्हणून तयार केली. फक्त ब्रेख्तच्या तत्वांची त्यात नक्कल नव्हती, तर प्रभावीपणे, स्वतंत्रपणे त्या शैलीचा त्यांनी वापर केला. भारतीय लोकनाट्य, कीर्तन, तमाशा, कथाकथन अशा सगळ्या ज्या परंपरा आहेत त्याला जोडूनच स्वतःची अशी ती त्यांनी शैली निर्माण केली आणि यामुळेच मराठी नाटक अधिक विचारप्रधान बनलं. विजया मेहतांनी अनेक अविस्मरणीय नाटकांचं दिग्दर्शन केलं. यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल हयवदन आणि मुद्रा राक्षस सारख्या नाटकांचा. रंगभूमीनंतर विजया मेहतांनी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. पेस्तनजी, रावसाहेब हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट. पेस्तनजी हा पारशी समाज जीवनावर आधारित अत्यंत संवेदनशील असा चित्रपट मानला जातो. त्यात मानवी नात्यांचा सूक्ष्म वेध घेतलाय. तर रावसाहेबमध्ये
भारतीय समाजातील बदलत्या मूल्यांवरती भाष्य केलं आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये अर्थातच मोठमोठे प्रोडक्शन व्हॅल्यूज नसायच्या, परंतु नाटकांप्रमाणेच विचार जास्ती महत्वाचा होता. माणूस म्हणून त्याच्या भावना, समाजातील बदल हे अत्यंत बारकाईने त्यांच्या सिनेमांमध्ये बघायला मिळतात. विजया मेहता या केवळ दिग्दर्शिका नव्हत्या, त्या उत्तम अभिनेत्रीही होत्या. रंगभूमीवर आणि चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक लक्षात राहतील अशा भूमिका केल्या आहेत. अभिनय करतानाही पात्राच्या बाह्यरूपापेक्षा त्याच्या मानसिकतेचा अधिक अभ्यास करून त्यांनी त्या प्रेझेंट केल्या आणि त्यामुळेच त्या अतिशय नैसर्गिक वाटतात आणि अतिशय परिणामकारक वाटतात. विजया जयवंत यांचा विवाह हरीन खोटे यांच्याशी झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांनी फारुख मेहता यांच्याशी विवाह केला आणि त्यानंतर त्या विजया मेहता म्हणून ओळखल्या जायला लागल्या. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, पर्सनल आयुष्य ही अनेक चढउतारांनी भरलेलं होतं, पण त्यांनी प्रत्येक वेळेला स्वतःला उभं केलं. या सगळ्याची कथा त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये, झिम्मा नावाच्या आत्मचरित्रामध्ये मांडलेली आहे. या पुस्तकामध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल आणि रंगभूमीवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्याला समजून घेता येतं. विजया मेहतांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. त्यामध्ये भारत सरकारचा पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण यांचाही समावेश आहे. याशिवाय संगीत नाटक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. विजया मेहता इतक्या महत्वाच्या का आहेत? कारण त्यांनी फक्त चांगली नाटकं केली नाहीत, तर प्रेक्षकांना विचार करायला शिकवलं. दिग्दर्शक हा फक्त कलाकारांना सूचना देणारा माणूस नसतो, तर तो संपूर्ण नाटकाचा एक विचारवंत असतो. ही संकल्पना त्यांनी भारतीय रंगभूमीमध्ये मजबूत केली. आज भारतातील अनेक मोठे दिग्दर्शक, नाट्य शिक्षक किंवा अभिनय संस्थांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अनेक पद्धतींमध्ये विजया मेहतांच्या कामाचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी परंपरा मोडली, पण परंपरेचा अपमान केला नाही. त्यांनी पाश्चात्य नाट्यतंत्र स्वीकारलं, पण ते भारतीय संस्कृतीशी जोडून स्वतःची एक नवीन शैली निर्माण केली आणि हेच त्यांच्या कामाचं खरं वैशिष्ट्य आहे. जर आज मराठी रंगभूमी जागतिक स्तरावर अभिमानाने उभी असेल, तर त्यामध्ये विजया मेहता यांच्यासारख्या नाट्य दिग्दर्शकाचं मोलाचं योगदान आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींशी शेअर करा आणि अशाच नवनवीन कंटेंटसाठी टिटो टिंडोराला जरूर फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.